उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर प्रतापराव जाधव यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। ऐकूयात। आपल्या सोबत जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। भाऊ, नगरपालिकाचा इलेक्शन आहे, कशी तयारी सुरू आहे? आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळं जवळपास शिवसेनेनं सर्व नगरपालिकामध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत। हे बघा, उद्धव ठाकरे काय बोलतात। आता आमच्याकडे अशी बातमी आहे की उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये जाणार आहे। उद्धव ठाकरेजी सुद्धा सगळे लोक तुम्ही पाहिलं असेल, त्यांचं मागचं विधानसभेमधलं यश हे निवळ काँग्रेसच्या मतांच्या भरोशावर उबाटाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत। आणि त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे निवडून आलेले जे खासदार आहेत, त्यांना जे काही बहुमत मतं मिळालेली आहेत लोकसभेत आणि विधानसभेत, हे काँग्रेसचीच मतं त्यांना जास्त मिळालेली आहे। इकडे हेकर असेल किंवा आणखीन कुठं बुलढाणा वगैरे असेल, उबाटानं ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केलेत, तिथं त्यांना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये मतदार दाखवले। नक्कीच हे होते आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, ज्यांनी विविध विषयावर विविध मुद्द्यावर आपली परखड प्रतिक्रिया लोकशाहीवर व्यक्त केली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, मेहकर, बुलढाणा। तर उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती आहे असं प्रतापराव जाधवांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी खळबळजनक विधान केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।